सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहराचा कायापालट करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वरचे नवनियुक्त मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे। कुंभमेळा दर्शनपथ विकास कामात अडथळा ठरणारी मंदिराजवळील अतिक्रमित दुकाने आणि गाळ्यांवर आज प्रशासनाने धडक कारवाई करत ते जमीन उद्ध्वस्त केले। आगामी कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी दर्शनपथ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। मात्र मंदिर परिसरात असलेल्या अनेक अनधिकृत गाळ्यांमुळे या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता। मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः मैदानात उतरून ही अतिक्रमण विरोधी मोहीम फत्ते केली। कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी दर्शनपथाचा मार्ग मोकळा केला आहे। गोविंद जाधव हे यापूर्वी मंचर नगरपंचायत येथे कार्यरत होते। मंचरमध्ये त्यांनी अनेक कठीण प्रश्न मार्गी लावले होते आणि अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला होता। आता त्र्यंबकेश्वर सारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपली तीच शिस्तप्रिय आणि तत्पर कार्यपद्धती कायम ठेवली आहे। त्यांच्या या कारवाईमुळे शहरात शिस्त लागण्यास सुरुवात झाल्याचं बोलले जात आहे। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविक येतात। दर्शनपथाचे काम पूर्ण झाल्यास रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे। मुख्याधिकारी जाधव यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे। द वृत्तसंकलन विभाग, द महाराष्ट्र अपडेट्स।